घेतलात, कारण या ठिकाणी आता राज ठाकरे जसं म्हणतात, प्रत्येकाने राजकारणात आपल्या सोयीनुसार भूमिका बदललेली आहे, परंतु टार्गेट नेहमी राज ठाकरेंवरतीच केलं जातं. निश्चितच आता आपण पाहिलं असेल की माननीय राजसाहेबांनी जी काय आतापर्यंतची पक्षावर असणारी जी काय टीका होती त्याला अगदी मुद्देसूद उत्तरं दिलेली आहेत. त्याने अनेक दाखले या ठिकाणी दिले की ते बोलून त्यांनी दाखवलं की ह्या सगळ्यांनी देखील भूमिका बदलली होती. परंतु आजकाल फक्त टीका करायची म्हटली तर फक्त ती राजसाहेबांवरती केली तर त्यांनी भूमिका बदलली असं सांगत सांगत लोकांनी आपल्या भूमिकेतून त्यांना बाहेर नेलेलं आहे. परंतु त्यांनी जी उत्तरं दिलेली आहेत त्यातून एवढं स्पष्ट झालेलं आहे की इतरही पक्ष आपापली भूमिका बदलत असतात. त्याच्याही पेक्षा ताटर भूमिका राजसाहेबांची होती. पण त्यांनी अगदी एका शब्दात सांगायचं तर त्यांनी आज भूमिका बदलली ह्या अपप्रचाराचा भांडाफोड केलेला आहे. लोकांपर्यंत त्यांची ही जर का भूमिका गेली तर जनसामान्यांना कळून येईल की राजसाहेबांची भूमिका ही राजकीय परिस्थिती पाहून दरवेळेला असते आणि त्यांनी योग्य वेळेला घेतलेली भूमिका ही योग्य होती. ठीक आहे, अर्थात जे सहकारी म्हणाले की आम्हाला मतं मिळाली, लोकांचा विश्वास आमच्यावरती होता, पण तो मतातून आलेला विश्वास होता तो फक्त निवडणुकीतून दिसला नाही. पण भविष्यात तो निश्चितपणानं ज्या निवडणुका येतात त्यातून तो लोकांपर्यंत निश्चित जाईल हा विश्वासही त्यांनी आज कार्यकर्त्यांनी दिलेला आहे. याचाच अर्थ असा काढायचा की येणाऱ्या निवडणुकांमध्ये